प्रियाणीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण पालेभाजीचा प्रकार बनवणार आहोत। यामध्ये चवळीची भाजी बनवतोय। अगदी मोजक्या साहित्यामध्ये आपण ही भाजी बनवणार आहोत। तर रेसिपी शेवटपर्यंत बघा। उन्हाळ्यामध्ये चवीला खूप टेस्टी वाटते ही भाजी, तोंडाची चव वाढवणारी आहे। दोन जुडी मी चवळीची भाजी घेतली आहे। आणि भाजी मी अशी साफ करून घेत आहे। कोवडे कोवडे देठ पण त्याचे तोडायचे आहे। पानं आणि देठ असे मी तोडून घेतले आहे। आणि भाजी मी सर्व साफ करून घेतली। तर स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे भाजीला। 2-3 पाण्याने छान स्वच्छ भाजी धुवून घ्यायची आहे, कारण त्याला भाजीला माती वगैरे लागलेली असते, त्यामुळे भाजीमध्ये कचकच होईल म्हणून 2-3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायची भाजी। आणि टोपलीमध्ये सर्व भाजी मी काढून घेत आहे। पाणी निथळलं पाहिजे। पाणी असलं की भाजी ओलसर होणार, मोकळी होणार नाही। कढईमध्ये मी 3 चमच तेल घेतलं आहे आणि मी लाल मिरची घालून घेतली आहे। लाल मिरचीने छान टेस्ट येतो चवळीच्या भाजीला। आणि 4 मोठे कांदे चिरून घेतले आहे मी लांब। कांदे जरा जास्तीच लागतात चवळीच्या भाजीला। जास्ती कांदे असले की भाजीला छान टेस्ट पण येते। हिरवी मिरची पण घालून ही भाजी बनवू शकते, पण लाल मिरचीने छान टेस्ट येते। आणि लाल मिरची ही तेलामध्ये टाकायची आधी, कांदे टाकायच्या आधीच, त्याच्यामुळे लाल मिरचीचा छान फ्लेवर येतो। आणि कांदा असा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। ब्राऊन नाही करायचा आहे, बस असंच परतून घ्यायचा आहे। अर्धा चम्मच मी हळद घालून घेतली आहे आणि व्यवस्थित परतून घेत आहे। पालेभाजी असल्यामुळे क्वांटिटी जास्ती दिसते, तर थोडी थोडी करून कढईमध्ये आपण घालायची भाजी आणि परतत जायचं। थोडी थोडी भाजी घालायची आणि अशा पद्धतीने परतून घ्यायचं। भाजी बनवायची सर्वांची पद्धत वेगळी वेगळीच असते। सर्व आपल्या आपल्या पद्धतीने भाजी बनवतात, तर मी पण माझ्या पद्धतीने ही अशी भाजी बनवून दाखवत आहे। तुम्हाला नक्की आवडेल अशा पद्धतीने बनवून बघा। पालेभाजीमध्ये पाणी पकडून नाही पाहिजे, मोकळी भाजी मग होणार नाही, म्हणून पाणी सर्व काढून घ्यायचं। आणि गॅसची फ्लेम ही मी फुलच ठेवली आहे। छान मोकळी झाली आहे भाजी। चवीप्रमाणे मी मीठ घालून घेते। पालेभाजीची क्वांटिटी ही कमी होते, म्हणून मीठ हे आपण थोडी भाजी शिजल्यानंतरच टाकायचं।
तयार आहे आपली चवळीची भाजी। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। ऑल प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। मस्त खा आणि स्वस्त राहा। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।